थंडीत आपण अनेक प्रकारचे पराठे बनवतो. त्यातलाच एक पराठ्याचा प्रकार म्हणजे पालक पराठा. एकदम साध्या सोप्या पद्धतीने खुसखुशीत असा पालक पराठ्याची रेसिपी आज आपण बघणार आहोत. नमस्कार, ट्विन्स जय जिया या चॅनेलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण पालक पराठ्याची रेसिपी बनवणार आहोत. लहान मुलांच्या टिफिनसाठी किंवा गरमागरम नाश्त्यासाठी तुम्ही ही रेसिपी बनवू शकता. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. पालक पराठा बनवण्यासाठी सर्वात अगोदर पालक स्वच्छ धुवून बारीक चिरून घेऊयात. एका पॅनमध्ये थोडंसं तेल गरम करून त्याच्यामध्ये हा पालक छान असा परतून घेऊयात. परतून घेतल्यामुळे पालकाचा कच्चेपणा दूर होण्यास मदत होते. त्याचबरोबर पराठ्याला चवही खूप छान येते. अशा प्रकारे तुम्ही पराठ्यामध्ये पालकाचा वापर जास्तीत जास्त करू शकता. लहान मुले इवन मोठी माणसे देखील पालक खायला नको म्हणत असतात. त्यांच्यासाठी हा पालक पराठा खूप उपयुक्त ठरतो. मंद आचेवर छान असा पालक परतून घ्यायचा. तुम्ही बघू शकता पालकाचा आकार किती कमी झालेला आहे. आता हा पालक बाजूला थंड होण्यासाठी काढून ठेवूयात. इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 इंच आल्याचा तुकडा बारीक करून घेतलेला आहे. 4-5 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत व 4 मिरच्या घेतलेल्या आहेत. आता आपण याचं वाटण करून घेऊयात. इथे मी 1.5 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. ते असं ताटामध्ये काढून घेऊयात. त्याचबरोबर अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. बेसन घातल्यामुळे पराठा खायला खूप खमंग असा लागतो. इथे आपण मगाशी बनवलेलं मिरची लसूण आल्याचं वाटण घालून घेऊयात. अर्धा चमचा ओवा थोडासा असा हातावरती चोळून घालायचा आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखटही वापरू शकता. इथं 1 चमचा जिरं घातलेलं आहे. 1 चमचा गरम मसाला व 1 चमचा धने पावडर ही घातलेली आहे. अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आहे व त्याचप्रमाणे चवीनुसार मीठही घालून घ्यायचं आहे. व 2 चमचे तूपही ॲड करायचं आहे. तुपामुळे पराठा खुसखुशीत बनण्यास मदत होते. आणि आता या पिठामध्ये परतून घेतलेला पालक ॲड करून घेऊयात. हे सर्व असं हाताने मिक्स करून घेऊयात म्हणजे सर्व जिन्नस एकजीव होतील. तर यामध्ये सुरुवातीला पाणी घालायची अजिबात गरज पडत नाही. आवश्यकतेनुसार तुम्ही थोडं पाणी ॲड करू शकता. तुम्ही इथे बघू शकता छान असा गोळा तयार झालेला आहे. हाताला थोडंसं तेल लावून गोळा छान मर्दून घ्यायचा आहे. पराठ्याचं पीठ 5 मिनिटं रेस्ट करायला ठेवूया. चला तर मग छानसा गोळा घेऊन पराठा लाटायला सुरुवात करूया. तुम्हाला हवा असेल तसा आकाराचा पराठा तुम्ही बनवू शकता. इथे मी चौकोन पराठा बनवण्याचा प्रयत्न करणार आहे. इथे आपला छान असा पराठा लाटून तयार झालेला आहे. चला तर मग हा पराठा आपण शेकून घेऊयात.
दोन्ही बाजूनी तूप लावून घेऊयात. मस्त असा दोन्ही बाजूने खरपूस असा पराठा भाजून घेऊयात. इथे आपला पराठा रेडी झालेला आहे. तुम्ही हा पराठा दही किंवा लोणच्यासोबत ट्राय करू शकता. लहान मुले पालक खायला नको म्हणत असतात, पण हा पराठा खूप आवडीनं खातात. तुम्ही हा पराठा तुमच्या घरी नक्की ट्राय करून बघा व रेसिपी कशी झाली आहे ती कमेंट करून सांगायला विसरू नका. धन्यवाद.